घरात काही देवकार्य असलं की अशी काय हालचाल होते की बस विचारूच नका. आम्ही दोघीजणी उठलो होतो 4:45ला, मी आणि मम्मी. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना जय सियाराम. आज उदक पूजेची तयारी चालू होती. प्रसादात सांगितलं होतं बघा, शिरा बनवण्यासाठी, भात बनवण्यासाठी. त्याची तयारी चालू आहे. आणि म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 इग्न, असंच काही जरा प्रकार झालाय बघा. आता उदक शांतीसाठी म्हणजे की उदक पूजेसाठी काही मुहूर्त नसल्यासारखंच काम झालं. आता परत कळलं की आम्हाला जरा सोयर आहे, म्हणजे की विटाळा असल्यामुळे बाळातनीचा, त्याच्यामुळे पूजा रद्द करण्यात आली. 2-3 दिवसापूर्वी काय पण माहिती झालं नाही आणि सगळी तयारी झाली होती. अगदी शिरा, भात, दही, पंचामृत, अगदी सगळं साहित्य गोळा केलेलं होतं. पण करणार काय आता, पूजा अशी जमतच नसते. म्हणून गुरुजींनी पण फोन केला गुरुजींना. गुरुजी म्हणले अशी काही जमत नाही, करू म्हणले परत तुमचं ते झाल्यानंतर. आणि इकडं मम्मी चालल्या बघा पुण्यावर. लगेचच मम्मीला जायचं होतं, कारण पूजा झाली का त्या दिवशीच मम्मी जाणार होत्या. परंतु आता पूजा पुढं ढकलण्यात आली, रद्द झाली. त्याच्यामुळे श्रेयाचं चाललंय आजीला वाटं लावायला. आता श्रेयाला आजीच्या जवळ बसली. आजी चालली का तू? आणि इकडं बघा आजीला वाटं लावाय तंग तयार आहे. इकडं मग रानात ते आलो खुरपीला, तर एवढ्या मुंग्याचं विघ्न आहे का विचारूच नका. खुरपं घातलं का लगेच मुंग्याच बाहेर येतात त्या पेरूच्या बुडातून. आणि इकडं मग रासायनिक खत छोट्या पेरूच्या बागेला टाकायचं होतं. मग दुपारनंतर तिला बरेच दिवस झालं होतं, आज टाकू उद्या टाकू, पण काही तिला टाईम नव्हता. त्याच्यामुळं आज म्हटलं खुरपण बंद, पण हिला रासायनिक खत टाकून घेऊ, कारण हिनं महागून लावलेली आणि जास्त म्हणजे कशी ग्रोथ पण होईना गेली. त्याच्यामुळे हिला मग रासायनिक खत टाकायला चालू आहे. छोटे छोटे झाडं आहेत, पण एवढे सारे पेरू लागले, ते पेरू पण तोडून टाकायचे होते. परंतु सगळं काही काम आज होणार नव्हतं. आणि दुपारनं तिकडं कशाला जायचं, 5 वाजलेले होते खत टाकून. मग तिथंच खुरपायला ती बसलो आणि घरी चाललो. असा काय आमचा घरचा म्हणजे की रानातल्या वाटाचा व्ह्यू आहे. बैलगाडी ती चाललेली आहे, सगळे आम्ही सुटलेले आहेत. आणि इकडं मग लसूण तो नीट केला. गावरान लसूण नीट करणं म्हणजे डोक्याला ताण, पटपट काही सोलत नाही बघा. आणि इकडं मग असं काय असतं, नॉनव्हेज खायचं नसलं की सतत काही ना काही डोकं लढवत राहावं लागतं. त्यासाठी आज बनवल्या छान अशा चकोऱ्या, तिखट धपाटी बनवले. आमच्या इकडे चकोऱ्या बोलतात ह्याला. छान अशी तिखट धपाटी. भोपळ्याच्या पण करतात, एकदम भारी होतात. पण भोपळा काय नव्हता, त्यासाठी साधंच बनवलेलं होतं. संध्याकाळचा खवा पण आलेला होता. जेवण वगैरे केलं आणि चला म्हटलं संध्याकाळचा खवा काढून घ्यावा. दूध नसतं, त्याच्यामुळे संध्याकाळचा खवा संध्याकाळीच बनवत असतात. संध्याकाळी आणि सकाळचा मिळून कधी 22 किलो होतो, कधी 24 किलो होतो. असं खव्याचं आमच्या कलेक्शन आहे. तर बघू शकताय जाळ किती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू